नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो होतो फिरायला. तर आज आपण चाललो होतो फिरायला. आता आपण नारायणगाव क्रॉस केलंय आणि इकडं रेल्वे क्रॉसिंग आहे या साईडला, इकडं खाली. इकडे गाडी उभी आहे आपली आणि हा टर्न पण लय खतरनाक. इकडं आपले मामाश्री भेटले होते फोटो काढायला. आणि हा त्या दिवशीचा, जर तुम्ही कालचा ब्लॉग पाहिलाय तर हा त्या दिवशीच तो मामांचा मुलगा. तर मित्रांनो, एवढ्या वेळ थांबलो होतो आपण. आपल्याला दिसली ती ट्रेन. इकडे शैलेश मामांचा अजून काय फोटोशूट वर का नाही, ते अजून फोटोच काढत आहे. इकडे रीलच काढत आहे नाही का. आणि इकडं ट्रेन पण लय लांब आहे. लय नाही म्हणता ना, बऱ्यापैकी लांब आहे. एकच इंजिन आहे पण तिला मागून इंजिन नाही इकडून. तर मित्रांनो, आपण आलो होतो पहिल्यांदा जेजुरीला. इकडं नवीन गड आहे, तर आपण इकडं नवीन गडाकडे आलोय. आणि इकडून दिसतंय मी आलो साईडला, कारण की मला माणसांमध्ये काय व्हिडिओ शूट करायला वाटत नाही. आणि बाकी आहे इकडे गर्दी आहे बऱ्यापैकी. सकाळी वाजले सकाळचे 8:28 झाले. बाकी इकडे आपण आलोय पूर्णाचा नैवेद्य बघायला. तर मित्रांनो, आपण आलो होतो, आता निघालोय आपण खालून वर. इकडं वर पूर्ण व्ह्यू आहे असा. इकडे आपले शैलेश मामा उभे होते. किती वर असं हा इथं तर आहे. आणि हे मामाचं पोरग लय येड्याने करून राहिले ते. आणि इकडं आपण आलोय आता बऱ्यापैकी मध्यावर. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो होतो वर गडावर. चल. तर मित्रांनो, आपण पोहोचलो होतो फायनली जेजुरीच्या जुन्या गडावर. जुनं नाही, हे नवा गड आहे. की तिकडं काम चालू आहे मला वाटतं. तिकडं पण कचरा पडलेला आहे. इकडे शैलेश मामा पण कन्फ्युज आहे कुठं जायचं नेमकी. नुसती तीच बस द्यावर का नुसतेच. तर काहीच आपले मामा एवढं सपोर्टिव्ह, काय अडचण नाही. तर तुम्ही जर आले ना, डायरेक्ट इकडून गोल फिरून यायचं. डाव्या साईडनी मागं न्यायचं, मागं रांगेला लागायचं. तर यार ते बाहेर आहे. आणि आमच्या फॅमिली सोबत येईल, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. कोण पुढे जाते कोण पुढे जाते लक्ष ठेवायला लागते. आणि ऑलरेडी मला ताकीद भेटलेली आहे का घरच्यांना घ्यायचं नाही, त्याच्यामुळे मी कोणत्याच घरच्यांना घेत नाही. आम्हाला स्वतः बाकी इकडून वरतून व्ह्यू पण लय क्लास येतोय त्या साईडला. त्या साईडला गेलो का आपण पाहू. मित्रांनो, इथं दिसलं तर आपल्याला कुत्रा. ते लय क्यूट होतं नाही का, शांत होतं एकदम. त्याचा आपण घरच्यांसोबत फोटो पण काढलाय. आणि इकडे मी तुम्हाला बोलत होतो व्ह्यू ना, व्ह्यू चेक करा गाईस. व्ह्यू चेक करा.
त्या तलाव पण दिसतो इकडं. बाकी इकडे वर पॅराग्लायडिंग पण होती बरं का, म्हणजे चालू नाही शक्यतो आज. तर ते मैदान दिसतं ना तिकडं, इकडे ते मैदान दिसतंय ना, तिकडं पॅराग्लायडिंग पण होती. आज चालू नाही शक्यतो. आणि इथं कबूतर पण येऊन बसले. मित्रांनो, आपण होतो जेजुरी गडावर. नेमके हा प्रकार काय मला हा तरी सांगा, हा काय प्रकार असतो हे? काय राहते? तर मित्रांनो, आपण होतो मागच्या साईडनी, इकडे प्रसाद वगैरे रिटर्न आहे. मागच्या दरवाजा थोडं काय इकडे बाणूचं मंदिर आहे असं म्हणता, मग काय माहिती. आपण चाललोय चेक करायला. आणि इकडं काम चालू आहे, त्याचं मटेरियल इकडेच पडेल अजून. कसं काढायचं फोटो? तर मित्रांनो, इकडे पहा, कॉपीराइट यायचं आहे असं वाटतंय मला. तर मित्रांनो, इकडं अजून काम चालू आहे. आणि इकडं असा काय व्ह्यू आहे. तर मित्रांनो, इकडे झालं होतं आपल्या बाईंचं दर्शन, म्हणजे तिथं बानुबाईंचं मंदिर आहे, तिथं दर्शन झालं होतं. तर आता आपण चाललो खाली. तर इकडं मामांचा असा व्ह्यू आहे. मामा नुसते असेच हात वर करतात, नुसते असेच. त्यांचं नेमकं चाललंय काय मला काही कळा नाही. डेव्हलप आहे बरं का हे बऱ्यापैकी. तर मित्रांनो, आपण आलो होतो इकडे नैवेद्य न्यायला, इथं या घरात. तर यांचं इकडं हालन वेगळाच कसं चालू आहे ते पाहत आहे, ते कसं सॉल्व करायचं. आणि हे एक येड तर मित्रांनो, तेवढ्यात तिथं दिसला आपल्याला ॲक्सिडेंट. तर हा झाला होता सोलापूर आणि नगर हायवेला, सोलापूर पुणे हायवेला झाला होता. तर मित्रांनो, जसं की आलो होतो आपण सोलापूर हायवेवर, इकडे झाला होता ॲक्सिडेंट. जेवण वगैरे करून आता आपण चाललोय आता तुळजापूरला आपण आलोय जेजुरी गडावरून. इंद्रापूरवरून आपण बारामती, इंद्रापूर, सोलापूर आणि डायरेक्ट आता तुळजापूरवरून आपण आलो डायरेक्ट घरी. आपण पोहोचलो आता तुळजापूरला मंदिराजवळ आहे आपण. गर्दी एवढी, तिकडे गाड्याला लागेल, पार्किंग मध्ये जागाच नाही पुढंच. तर मित्रांनो, इकडे घाण अशी नाही करायला पाहिजे, यांनी काहीतरी करायला पाहिजे. इकडं डुकर धरून तिकडं सोडायला पाहिजे लांब. मोकळ्या डुकरांची संख्या वाढून ठेवली वाटतं. आणि कचऱ्यालाही खतरनाक आहे. आणि जे आता फिरायला त्यांनी पण थोडं समजून घ्यायला पाहिजे, आपल्यासोबत कचरा घेऊन गेला पाहिजे. जो कचरा आपण आणतोय तो घेऊन पण जायचा. पुढे याला काय आलं काय माहिती. हे पाय गेले.
तरी इकडे थोडा बरा आहे कचरा, तिकडं तर लईच आहे. तिकडं आम्ही गाडी पार्क केली तिकडं. आणि इकडे सगळे लॉज वगैरे. लई खतरनाक घाणे येड्या. हॉटेल बघा क्लास. तर मित्रांनो आपण चाललो होतो इकडं. मित्रांनो फायनली आपण आलो होतो मंदिराकडे. मंदिराकडे आज संध्याकाळी पण खूप गर्दी. संध्याकाळचे वाजले ते 6. आपण घेतलं होतं प्रसादाचं ताट, त्याच्यावर पेपर ठेवलाय. मित्रांनो आपण आलो होतो मंदिरातून बाहेर. ते पण तर लाईट चालू झाल्या आज संध्याकाळच्या. आणि तरी गर्दी काय कमी होईना. आणि आता आपल्याला भूक लागली होती म्हणून आपण आलो होतो मंदिरातून बाहेर. अजून अभिषेक घालायचं राहिला, त्याच्यामुळे आता परत मध्ये जायचं आपल्याला अजून. मित्रांनो हा होता नाईट व्ह्यू आजचा म्हणजे आज संध्याकाळी त्या दिवशी आम्ही आलोय. गर्दी खूप वाढली होती. आणि इकडून प्रदक्षिणा मारतात लोक. बाकी इकडे जावळ काढण्यासाठी. I tried so hard and got so far, but in the end it doesn't even matter. I had to fall to lose it all, but in the end it doesn't even. मित्रांनो आपण आलो होतो इकडे वर डायरेक्ट टॉप पहिला. आणि इकडून आपल्याला दिसते एक्झिटचं. इकडे खोलं पण आहे. अशा प्रकार असतोय लुटण्याचा. अशा पद्धतीने ते लुटताय. काय करायचं तो गंध लावून 51, 151, 101, 201, 251 असे रुपये मागून एक्झिट तिकडे आहे. आणि हे भाषा बोलून घेत आहे. मित्रांनो झालं होतं आपलं जेवण दर्शन वगैरे. तर आता आपण आलो होतो जेवायला. दर्शन घेऊन आपण डायरेक्ट आलो आता जेवायला इकडं. तर मित्रांनो रात्रीचे वाजले होते 1:06. रात्रीचे म्हणजे दुसऱ्या दिवसाचे पहाटचे. आणि इथं थंडी जाम झालंय मी. आणि इकडं गाडी उभी करून ना ते जे मामा आपले शैलेश मामा ते घेतले झोपून त्यांनी. कारण की ते झोपेल नव्हते काल रात्रीपासून. त्याला आता सगळे झोपेले इकडं गाडीत. आणि इकडं हायवे, नगर हायवे. मला नाव माहीत नाही, मॅप बघावं लागेल नेमकी कुठे आपण. लोकेशन कोणाला काही माहीत नाही कुठे. ओनली शैलेश मामाला माहिती आपण कुठे आहे काय आहे. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है।